पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत. पण तुम्हाला माहितीये का, वारीच्या वाटेवर एक अशी शापित विहीर आहे, जिचे पाणी पिणारा वारकरी आपली स्मृती गमावून बसतो. पण एकदा साक्षात विठ्ठलानं त्या विहिरीत प्रवेश केला आणि त्या शापाला एका अद्भुत वरात बदलले. काय होते त्या विहिरीचं रहस्य आणि देवानं त्या शापाचा भक्तासाठी कसा उपयोग केला, ही रहस्यमय पौराणिक कथा आज आपण 2 भागात पाहणार आहोत. पंढरपूरच्या वाटेवर एका निर्जन ठिकाणी काळा डोह नावाची एक प्राचीन विहीर होती. गावातील लोक सांगायचे की शेकडो वर्षांपूर्वी एका कोपिष्ट ऋषीनं त्या विहिरीला शाप दिला होता, कारण कुणीतरी त्यांच्या ध्यानात व्यत्यय आणला होता. शाप असा होता की जो कोणी त्या विहिरीचे पाणी पिईल तो आपले नाव, गाव आणि सर्व काही विसरून जाईल. या शापामुळे अनेक वारकरी वारीच्या वाटेवर तहानेनं व्याकुळ होऊनही त्या विहिरीचं पाणी पीत नसत. एकदा ग्यानबा नावाचा एक भोळा आणि वयस्कर वारकरी चुकून त्या विहिरीपाशी पोहोचला. ग्यानबा खूप तहानेला होता आणि त्याला त्या विहिरीच्या शापाबद्दल काहीही माहिती नव्हते. त्यानं विहिरीत बादली टाकली आणि पाणी काढले. ग्यानबा पाणी पिणारच होता. तेवढ्यात एक सावळा मजूर तिथे प्रकट झाला. त्यानं ग्यानबाचा हात धरला आणि म्हणाला, "बाबा, हे पाणी पिऊ नका. हे पाणी शापित आहे. हे प्यायल्यानं तुम्ही सर्व काही विसरून जाल." ग्यानबा घाबरला. "पण लेकरा, मला खूप तहान लागलीये. मी काय करू?" तो मजूर हसला आणि म्हणाला, "बाबा, विठ्ठलाचे नाव घेऊन ते पाणी विठ्ठलाला अर्पण करा. मग प्या. पण लक्षात ठेवा, पाणी प्यायल्यावर तुम्ही काहीतरी विसरणार आहात." ग्यानबानं विठ्ठलाचे नाव घेतले आणि ते पाणी दगडाच्या मूर्तीवर ओतल्यासारखे विहिरीतच टाकले. मग त्यानं ते पाणी प्यायले. पाणी प्यायल्यावर त्याला खूप तृप्त वाटले. पण त्याच्या मनात एक विचित्र भीती निर्माण झाली. मजूर हसून म्हणाला, "बाबा, आता तुम्ही काय विसरलात ते पहा." ग्यानबानं आपल्या मनात पाहण्याचा प्रयत्न केला. त्याला आपले नाव, गाव आणि घर सर्व काही आठवत होते. मग तो काय विसरला होता? त्या मजुराच्या डोळ्यात एक गूढ हास्य होते, जे ग्यानबानं याआधी कधीच पाहिले नव्हते. एका शापित विहिरीचं पाणी प्यायल्यावर माणसाची स्मृती जात नाही, तर त्याच्या आयुष्यातली सगळी दुःख आणि चिंता कायमच्या पुसल्या जातात. ही गोष्ट ऐकायला थोडी विचित्र वाटेल, पण हे अगदी खरंय. आयुष्यात अनेकदा आपण अशा गोष्टींना घाबरतो, ज्या प्रत्यक्षात आपल्या भल्यासाठीच असतात. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की ग्यानबा नावाच्या एका अत्यंत भोळ्या वारकऱ्यानं एका सावळ्या मजुराच्या सांगण्यावरून काळा डोह नावाच्या एका भयंकर शापित विहिरीचं पाणी प्यायलं होतं. त्या मजुरानं त्याला पाणी पिण्याआधीच एक गंभीर ताकीद दिली होती की हे पाणी जो कोणी पितो तो आपल्या आयुष्यातलं काहीतरी खूप महत्वाचं विसरून जातो. ग्यानबानं ते पाणी प्यायलं खरं, पण पाणी प्यायल्यावर जेव्हा त्यानं स्वतःला तपासलं तेव्हा त्याला एक खूप मोठा धक्का बसला. त्याला त्याचं स्वतःचं नाव आठवत होतं, त्याचं गाव आठवत होतं, घरातली मुलंबारं, बायको आणि सगळा संसार अगदी स्पष्टपणे आठवत होता. त्याची स्मृती अजिबात गेली नव्हती. मग ग्यानबानं एकदम घाबरून आणि गोंधळून त्या सावळ्या मजुराकडे पाहिलं. तो म्हणाला, "अरे बाबा, मला तर माझं नाव, माझं घर, माझी मुलंबारं सगळं काही अगदी लख्ख आठवतंय. माझी तर कोणतीच स्मृती गेली नाहीये. मग मी नक्की काय विसरलोय?" असा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यावर तो सावळा मजूर गालातल्या गालात खळाळून हसला. त्याचं ते हसणं इतकं मोहक आणि शांत होतं की ग्यानबाच्या मनातली उडली-सुडली भीतीसुद्धा कुठल्या कुठे पळून गेली. तो मजूर अत्यंत शांत आणि प्रेमळ आवाजात ग्यानबाला म्हणाला, "बाबा, तुम्ही तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं ओझं विसरला आहात. तुम्ही तुमचं दुःख आणि तुमच्या सगळ्या चिंता कायमच्या विसरला आहात." हे ऐकून ग्यानबा अक्षरशः थक्क झाला. त्यानं क्षणभर डोळे मिटले आणि स्वतःच्या मनात अगदी खोलवर डोकावून पाहिलं. माणसाचं मन हे त्याच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण असतं आणि ग्यानबाच्या बाबतीत तेच घडत होतं. पण आता काय आश्चर्य, ज्या चिंतांनी त्याला रात्रंदिवस अक्षरशः वेढून टाकलं होतं, ज्या विचारामुळे त्याला अनेक रात्रीची झोप लागत नव्हती,
ते सगळे विचार अचानक कुठल्या कुठे गायब झाले होते. त्याचा तरुण मुलगा अजूनही कामाला लागला नव्हता. डोक्यावर कर्जाचा खूप मोठा डोंगर उभा होता. स्वतःच्या शरीरात अनेक आजार होते. पण यापैकी कोणत्याही गोष्टीचा त्रास किंवा चिंता आता त्याच्या मनात उडली नव्हती. हे सगळे नकारात्मक विचार त्याच्या मनातून मुळासकट पूर्णपणे पुसले गेले होते. त्याचं मन आता एखाद्या स्वच्छ आरशासारखं, नितळ आणि पंढरीच्या चंद्रभागेसारखं अत्यंत शांत झालं होतं. मग त्या सावळ्या मजुरानं यामागचं खरं रहस्य उलगडून सांगितलं. तो म्हणाला, त्या जुन्या ऋषींचा शाप अगदी खराच होता. जो कोणी या काळ्या डोहाचं पाणी पितो, तो खरोखरच सगळं काही विसरतो. पण तुमच्या बाबतीत एक वेगळीच गोष्ट घडली. जेव्हा तुम्ही हे पाणी पिण्याआधी अत्यंत श्रद्धेनं विठ्ठलाचं नाव घेतलं आणि ते पाणी त्याला अर्पण केलं, तेव्हा साक्षात विठ्ठलानं त्या पाण्याची शक्तीच बदलून टाकली. आता हे पाणी प्यायल्यावर कोणत्याही खऱ्या भक्ताची स्मृती जात नाही, तर त्याच्या मनातले या जगाचं सगळे मोह, माया आणि दुःख कायमचं नाहीसे होतात. हे सगळं ऐकताना ज्ञानबाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याला अचानक आतून एक वेगळीकीच जाणीव झाली. त्याला उमजलं की आपल्यासमोर उभा असलेला हा माणूस कोणताही साधारण मजूर नाहीये, तर तो साक्षात पंढरीनाथ आहे, आपला लाडका विठ्ठल आहे. हे लक्षात येताच त्यानं त्या मजुराचं पाय धरण्यासाठी आपले हात पुढे केले आणि तो खाली वाकला. पण जेव्हा त्यानं वर पाहिलं, तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. तो सावळा मजूर तिथून अचानक अदृश्य झाला होता. ज्ञानबाच्या अंगावर काटा आला. ज्ञानबा तसाच वेड्यासारखा धावत थेट पंढरपुरात पोहोचला. जेव्हा तो मंदिरात गेला आणि त्यानं गाभाऱ्यातल्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिलं, तेव्हा त्याला त्या मूर्तीच्या ओठांवर अगदी तेच गूढ आणि मोहक हास्य दिसलं, जे मगाशी त्या सावळ्या मजुराच्या चेहऱ्यावर होतं. ज्ञानबानं तिथेच देवापुढे साष्टांग लोटांगण घातलं. आता त्याला जगातल्या कोणत्याही गोष्टीची चिंता उडली नव्हती, कारण तो आपलं सगळं दुःख आणि ओझं त्या शापित विहिरीत कायमचं सोडून आला होता. जेव्हा गावकऱ्यांनी ज्ञानबाची ही शांत आणि आनंदी अवस्था पाहिली, तेव्हा त्यांनाही विठ्ठलाच्या या अगाध लीलेची खात्री पटली. ज्या विहिरीला लोक घाबरत होते, तो काळा डोह आता शापित विहीर राहिली नव्हती, तर ती एक चिंतामणी विहीर बनली होती. आजही वारकरी मोठ्या श्रद्धेनं असं म्हणतात की वारीच्या वाटेवर चालताना जर मनापासून विठ्ठलाचा धावा केला, तर तो आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. खऱ्या श्रद्धेनं जर आपण आपल्या चिंता देवावर सोपवल्या, तर तो नक्कीच आपलं ओझं हलकं करतो आणि आपलं मन त्याच्या भक्तीच्या रंगात पूर्णपणे रंगवून टाकतो.